Now today's our next question is what is meant by the polarization of the light. Okay, this is one of the main and important question, polarization of light. We know that the light is made up of the electromagnetic wave, means the electric field and magnetic field are perpendicular to each other and are as well as perpendicular to direction of propagation, means two fields are present here, electric field as well as magnetic field, and perpendicular to direction of propagation. Okay, hence what is meant by the unpolarized light. आता अनपोलराइज लाईट डिफाईन करायचा असेल तर सिंपल आहे. तुम्ही जर एखादा CFL बल्ब घेताय आणि तो जर ऑन करताय तर असं होणार आहे की त्याचा जे उजेड असणार आहे तो सगळ्या डायरेक्शनला जाणार आहे. असं नाही की पर्टिक्युलर एकाच डायरेक्शनला तो जाईल. ओके नाही, म्हणजे काय, द लाईट इन विच द व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक वेक्टर्स ओके आर इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, ते सगळ्या पॉसिबल डायरेक्शनला काय होतील, दे कॅन बी स्प्रेड. ओके, अँड हेस ॲज वेल ॲज परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ propagation. This is called as a unpolarized light. Okay, ही डेफिनेशन विचारली जाते. what is the definition of unpolarized light? The light in which the vibration of the electric vectors are in all possible direction as well as perpendicular to direction of propagation. Nextly मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे, ती आपण पाहू शकतो. ओके, ही काय आहे, दिस इज नथिंग बट द स्प्रेडिंग ऑफ द लाईट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. विच फील्ड, दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रिक फील्ड. नाउ दिस इज नथिंग बट unpolarized light can be defined as ओके दिस बाय द ॲरो इन टू साईड, दोन्ही साईडला आपल्याला ॲरो दिसतो आहे आणि हा जो डॉट दिसतो आहे तुम्हाला, हा डॉट म्हणजे काय शो करतो, इट शोज हिअर द अनपोलराइज लाईट. ओके, परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. ओके, नाउ दिस इज नथिंग बट द परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ propagation. Hence how can we convert here the unpolarized light into the polarized light? Okay, whenever we consider these one, I am showing here the one of the rough diagram related to this one. If we consider this is nothing but the unpolarized light which is going in all possible direction, how can we convert the unpolarized light into the PPL म्हणजे काय, plain polarized light. ओके, इथे मी हा डॉट दाखवलेला नाही आहे. का नाही दाखवला, बिकॉज दिस इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ अनपोलराइज लाईट कन्वर्टेड इन टू द प्लेन पोलराइज लाईट. ही आपल्याला ओळखण्याची एक सगळ्यात मोठी साईन असते. इथे जर मी डॉट दाखवत नाही आहे तर तो कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला आहे, कन्वर्टेड इन टू द प्लेन पोलराइज लाईट विथ द हेल्प ऑफ द पोलरॉइड. आता हा पोलरॉइड काय, दिस इज नथिंग बट द वन ऑफ द सिंथेटिक मटेरियल विच कन्वर्ट अनपोलराइज लाईट इन टू द प्लेन पोलराइज लाईट. व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ द पोलरॉइड, टर्मलाइन क्रिस्टल, सनग्लासेस तुम्हाला माहिती आहे, द हेडलाइट्स ऑफ द ॲटोमोबाईल ॲज वेल ॲज विंडशिल्ड्स ऑफ द कार. एरोप्लेनमध्ये सुद्धा ज्या काचा असतात त्या कशाच्या बनलेल्या असतात, दीज आर ऑल्सो मेड अप ऑफ द polarides. Okay, I am giving you here the picture after that one. Okay, now what is here the formation, इथे पाहू आपण. unpolarized light is represented by here the double arrow and as well as this is nothing but the dot present at the middle position. Now the plane polarized light in which the vibration of the electric field vectors are in a only one plane. आता काय होणार आहे, जेव्हा हा सगळ्या डायरेक्शनला असेल तो अनपोलराइज असेल, पण जेव्हा तो कन्वर्ट होईल, ओके, एकाच डायरेक्शनला ट्रॅव्हल करेल, त्या कंडिशनला तो कशात कन्वर्ट होणार आहे, इट शुड बी कन्वर्टेड इन टू द प्लेन पोलराइज लाईट. मीन्स द लाईट शुड बी कन्वर्टेड और द लाईट वेव विच व्हायब्रेट in which the vibration of the electric field vectors confine in a only one plane. इथं पाहू शकतोय आपण, हा लाईट आहे, बल्ब दिसतोय आपल्याला, अनपोलराइज लाईट, हा पोलरायझर आहे आणि तो कन्वर्ट करतोय. ही अनपोलराइज लाईट कशात कन्वर्ट केली जाते, पोलराइज लाईटमध्ये, विच इज कन्फाईन इन ओनली वन प्लेन. मग हे काम कोण करतं, दिस कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ द पोलरायझर. ओके, now the material which allow here the light wave which having their electric field along the particular direction, म्हणजे हा पास कोणती फील्ड करतो, इलेक्ट्रिक फील्ड पास करतो आणि बाकीच्या फील्ड काय करतोय, ब्लॉक करतोय. ब्लॉक द अदर वेव्स विच हॅव देअर इलेक्ट्रिक फील्ड इन अदर डायरेक्शन. ज्या एकाच डायरेक्शनला जाणारी फील्ड आहे तीच फक्त काय करणार आहे, पास करणार आहे. अदर ज्या डायरेक्शनला असणारी इलेक्ट्रिक फील्ड शुड गेट ब्लॉक. हेन्स दिस इज नोन ॲज अ polarizer. Now this is a synthetic plastic sheet of the material, this is known as a polarizer. Okay, now
we consider here the plane in which, okay, ह्या दोन डेफिनेशन आहेत, फर्स्ट डेफिनेशन अँड सेकंड डेफिनेशन. द प्लेन इन विच द व्हायब्रेशन ऑफ पोलराइज लाईट टेक्स प्लेस. ज्या प्लेनमध्ये हे व्हायब्रेशन घडतं आहे तो असणार आहे प्लेन ऑफ व्हायब्रेशन. ओके, आणि व्हाईल द प्लेन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ व्हायब्रेशन, म्हणजे हा एक दुसरा प्लेन आहे की हा पहिल्या प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. दिस इज नोन ॲज अ प्लेन ऑफ पोलरायझेशन. हा जो आपल्याला दिसतोय, okay, this is nothing but the plane of vibration. And second, this is known as a plane of polarization. Okay, hence the unpolarized light can be converted into the polarized light with the help of the polaroid. Okay, and these polaroids are here. I am giving some examples related to this one. In next video we have to study here their equations.